जय हिंद मित्रांनो, रुद्रागिरी अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। खूप विद्यार्थी बोलत होते की सर तुम्ही गोळाफेकचा व्हिडिओ बनवा, कारण की गेल्या भरतीतले तुम्ही जे गोळाफेकचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जे टाकले होते ते खूप चांगल्या प्रकारे आणि आम्हाला ती स्टेप खूप आवडली होती। त्याच विद्यार्थ्यांसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी मी आवर्जून आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आहे गोळा कसा फेकायचा, कशा पद्धतीने फेकायचा आणि शोल्डर पॉवर कशी वाढवायची। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तुम्हाला 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये परिपूर्ण तुम्हाला माहिती देणार। पण त्या अगोदर मेन मुद्दा काय होते, कशा पद्धतीने आपला गोळा वाढवला पाहिजे। विद्यार्थी खूप बोलतात सर मी जिम लावायला पाहिजे, सर मी प्रोटीन घेऊ का, सर मी ते पावडर घेऊ का, सर मी ते आयुर्वेदिक घेऊ का। हे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या कोणत्याच गोष्टीला तुम्ही काय करा की पावडर, कोणतं प्रोटीन या गोष्टी कोणतीच घेऊ नका। मी अजून एक सांगतो तुम्हाला आज वाटत असेल तू काही वेळामध्ये तुम्हाला त्या पावडरची, त्या कोणत्या तरी एखाद्या प्रोटीनची काही वेळामध्ये तुम्हाला ती ताकद मिळते, पण ती कायमस्वरूपी ताकद मिळणार नाही। त्यासाठी विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस आपण 1600 मीटर, ज्यावेळेस तुम्ही 800 मीटर, ज्यावेळेस तुमची 100 मीटर, ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीच्या तिथल्या सरावामध्ये तिथं मारचाल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, मग कशा पद्धतीने तुमचे प्रोटीन ते कुठं कामी येणार आहे, नाही येणार। मग त्यासाठी विद्यार्थी मित्र नॅचरल म्हणजे आपली नैसर्गिक ताकद कशी वाढवायची, कशा पद्धतीने आपली वर्कआउट कसा करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या शोल्डरची पॉवर ही चांगली मजबूत बनवता आली पाहिजे। आणि पैकीच्या पैकी म्हणजे गोळाफेक इव्हेंट हा 15 मार्काचा असतो आणि 15 मार्क कसे वाढवायचे। आणि या मेरिट लिस्टमध्ये या 2024ची जी 17,000 प्लस जागा, या 17,000 प्लसमध्ये जागा मला एकच पाहिजे आणि या पैकीच्या पैकी या 15 मार्कामधून मला 100% गोळाफेकला 15 मार्क घ्यायचे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीच्या पोलीसमध्ये 100% एक तुम्हाला जागा आवर्जून पाहिजे। आणि मग पाहिजे असेल तर मेन मुद्दा आहे, तुम्ही काय करा, फॉलो करा। 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण गोळाफेक कशा पद्धतीने फेकायची, कशा पद्धतीने वर्कआउट करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण गोळाची आणि आपल्या शोल्डरची ताकद वाढवायची। विद्यार्थी मित्रांनो, आता स्टेप कशी घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा पहिल्यापासून मी तुम्हाला एकच सांगतो, गोळा कशा पद्धतीने फेकला जातो। मग गोळा फेकला जातो कशा पद्धतीने, आता मेन मुद्दा आहे हा आहे बॉईजचा गोळा, मुलांचा गोळा फेकता वेळेस कशा पद्धतीने फेका। आता मी नवीन आहे समजून घ्या, पण नवीन आहे मग कशा पद्धतीने गोळा फेकला। आता एखादा व्यक्ती म्हणजे तुमचा एक कोणीतरी मार्गदर्शन असेल, म्हणजे कोणीतरी एखादा गोळा तुमच्या मित्र आहे त्या मित्राचं तुम्ही कॉपी करताय, गोळा कसा फेकला जाते मग त्याला तुम्ही कॉपी करता। आता खूप इंस्टाग्रामला, यूट्यूबला असे खूप व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, खूप टीचर आहेत, खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात, खूप चांगल्या प्रकारचे स्टेप आहेत त्यांच्याकडे। पण मेन मुद्दा आहे की काय होते की प्रत्येक गाव ठिकाणी काही जिम नाही आहे। प्रत्येक गाव ठिकाणचा जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्याच्याकडे प्रोटीन घेण्यापुरता पैसा नाही आहे। मग त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टीचा विचार द्यायला पाहिजे आपण विद्यार्थ्यांना त्याची कल्पना असायला पाहिजे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आहे आपण काय करतो की जागेऊन म्हणजे स्टँडअप गोळ, जर जागेऊन आपण ज्यावेळेस आपण गोळा शिकतो त्यावेळेस आपला परिपूर्ण गोळा हा कशा पद्धतीने जातो, कशा पद्धतीने नाही, त्याची परिपूर्ण आपण काय करतो या व्हिडिओत तुम्हाला माहिती देणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, मेन होता आपला हा हात आहे, मग या हातावर गोळा कशा पद्धतीने ठेवायचा आहे, तर हातावर या पद्धतीने गोळा ठेवायचा। ही पहिली स्टेप आहे। ही कोणती आहे? ही पहिली स्टेप आहे। तर मग मी सांगतो तुम्हाला, जर तुमच्या हातामध्ये जर ताकद नसेल तर मग काय करायचं, मग हातामध्ये ताकद नसेल तर तुम्ही काय करता, ही जी मान आहे या मानेला तुम्ही या पद्धतीने पुश करायचं, म्हणजे या पद्धतीने गोळा लावायचा आहे। मग गोळा या पद्धतीने आपण केलेलं आहे। मग या पद्धतीने आपल्याला स्टँडिंग गोळा टाकायचं म्हणजे जागेऊन गोळा टाकायचा। ही पहिली स्टेप आहे। अजून आपल्याला 2 स्टेप शिकायच्या, कशा पद्धतीने 2 स्टेप आहे त्या पण पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। मग विद्यार्थी मेन मुद्दा आहे, आपण जर या पद्धतीने जर मानेला लावला, मग जर माझ्या हातात ताकद नसल्यामुळे मी कुठं लावला, मानेला, मग मानेला जर गोळा लावला मग त्या पद्धतीने मी काय केलं, परिपूर्ण मी डाऊन झाल्याच्या नंतर या पद्धतीने मी मी जागेऊन गोळा आउट फेकलेला। जर मी स्टेप नाही टाकला तर माझं 10.5 मीटर 11 मीटर गोळा जाऊ शकतो। आपण काय करू, दुसरी स्टेप पण आपण काय करू याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दुसरी स्टेप वापरायची। मग दुसरी स्टेप कशी वापरायची, आता मेन मुद्दा, पहिली स्टेपला आपण या पद्धतीने गोळा वापरू, दुसऱ्या स्टेपला म्हणजे थोडंसं बोट तुम्हाला काय करायचं, करंगळी ही पुढे घेतली, करंगळी पुढे घेतल्यानंतर आपली इथे परिपूर्ण इथं जुग असणं गरजेचं आहे। मग जुग असणं गरजेचं, तरी तुमच्या हातामध्ये शोल्डरमध्ये तुमच्या ताकद नसेल तरी तुम्ही कुठं लावला, तुमच्या मानेला लावला, तरी आपल्याला काय करायचं, आपल्या रिंगना जोडून आपल्या स्टँड म्हणजे जागेऊन गोळा फेकायचा। 1 घेतला, आता पहिल्यापेक्षा हा गोळा काय केला, थोडा कमी आला। अजून आपण काय करणार, तिसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये गोळा हा कुठं जातो हा पण लक्षात ठेवायचा। पण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ही स्टेप मी तुम्हाला सांगितली, या 3 स्टेपमधून एक स्टेप ही फॉलो करायची। पण फॉलो करता वेळेस कोणती स्टेप आपली चांगल्या प्रकारे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देईल आणि आपल्या जास्तीत जास्त मीटरवर जास्तीत जास्त गोळा कसा जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे। मेन मुद्दा घेतली आपण स्टेप। आता स्टेप घेतल्या वेळेस आपण काय केलं, तिसरी स्टेप लावला, मानेला गोळा, स्टँड गोळा जागून घ्यायचा आपल्याला, 1 घेतला, डाऊन झालो, फेकला, ही तिसरी स्टेप आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारे जर तुम्हाला गोळा फेकायचा असेल, या पद्धतीने जर तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करायचं असेल, खरंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या खालील चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांना शेअर करा. व्हिडिओ विद्यार्थ्यांनी नेक्स्ट व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल खरंच तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.